सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्कॉर्पिओ कनेक्शन आता समोर आलंय। स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल आढळले असून या मोबाईलच्या माध्यमातून बड्या नेत्याला कॉल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर या मोबाईलमध्ये व्हिडिओ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नेमकं हे प्रकरण कसं घडलंय पाहूयात। बीडच्या मस्ताजोग सरपंच हत्या प्रकरणी सीआयडी कडे पुरावे। तपासात सीआयडीला सापडले 2 मोबाईल। संतोष देशमुखांना मारहाणीचं मोबाईलमध्ये चित्रीकरण। मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन। तो बडा नेता कोण? बीडमधील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीच्या पथकाला 2 मोबाईल सापडले। त्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डनुसार एका मोठ्या नेत्याला फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याबरोबरच देशमुखांना मारहाण करतानाचं चित्रीकरण या मोबाईलमध्ये करण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। अपहरणाच्या दरम्यान वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली आहे। या गाडीचा तपास सुरू असताना हे मोबाईल सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर अंजली दमानिया यांनी या संदर्भात आगपाखड केली असून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना या प्रकरणी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना देण्याचा सल्ला दिला आहे। त्या स्कॉर्पिओ मध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण? मला वाटतं अंजली दमानियांना जी माहिती उपलब्ध होते ती त्यांनी पोलीस प्रशासनाला द्यावी, जेणेकरून पोलिसांना या सर्व तपासामध्ये निश्चितच मदत होईल आणि जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत ती कारवाई जलदगतीने करण्यासाठी त्यांनी दिलेल्या माहितीचा निश्चितच उपयोग होईल। बीडमधील घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय स्तरातून मोठ्या प्रमाणात असंतोष उसळून आलाय। त्याबरोबरच बीडमध्ये शनिवारी आक्रोश मोर्चाही काढला होता। मात्र संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सरकार कोणाला वाचवतंय असा सवाल राजकारणी विचारताय। तर मुख्यमंत्री स्वतः सुट्टीवर गेलेले आहेत असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। एक दिसतंय सगळीकडे की गेले 5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच। आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाहीये। जे आम्हाला सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाहीये। बीडच्या मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर याला गती आल्याचं दिसतंय। या हत्येशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी सीआयडीकडून दररोज चौकशी केली जाते। सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहे। या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप फरार असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे अधिकारी जोरदार प्रयत्न करताना दिसतात। बीडहून विकास मानेसह सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।